नमस्कार मंडळी. तुम्हाला माहिती आहे का मुंबईतला पहिला सार्वजनिक गणपती कुठे बसवला गेला? तर पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. गणपतीची पूजा ही हजारो वर्षांपासून केली जाते, पण 1893 साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. गिरगावातील केशवजी नाईक चाळीचा गणपती हा मुंबईतला सर्वात जुना गणपती आणि पहिला सार्वजनिक गणपती मानला जातो. आणि याच ठिकाणी लोकमान्य टिळकांनी पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोत्सव. तुम्हाला माहिती आहे का केशवजी नाईक हे कोण होते? केशवजी नाईक हे एक प्रसिद्ध समाजसेवक आणि व्यापारी होते आणि त्यांनी समाजासाठी सुरक्षित, शिस्तबद्ध आणि एकत्रित वास्तव देणारी चाळ उभारली. आजही ती चाळ आपल्याला आठवण करून देते ते एकतेच्या आणि परंपरेच्या शक्तीची. या चाळीत दरवर्षी गणेश चतुर्थीला सार्वजनिक गणपतीची स्थापना केली जाते. इथे पारंपरिक पद्धतीने ढोल ताशे, आरत्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमासह गणपती उत्सव साजरा केला जातो. ही चाळ समाजासाठी ऐक्य आणि एकोप्याचे प्रतीक म्हणून आजही इथे मोठ्या प्रमाणावर भक्त बाप्पांचे दर्शन घ्यायला येतात. तर ही होती मुंबईतल्या पहिल्या गणपतीची माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला फॉलो करा. आणि हो, तुम्हाला काय वाटतं पुढचं गणपती मंडळ कोणतं असेल मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.